त्या सगळ्या प्रोसिजराक त्यांनी डावलून हे काळे कायदे पास केले. आणि काळे कायदे कामगार आणि शेतकरी वर्गाच्या बाजूने असतात हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हे वगैरे आता बायकरी घेता तो बाजूने दिता पिची बंद करा. कॉम्रेड तुमकां सगळ्यांक येवकार. आयज आमी हांगा आझाद मैदानाचेर जमल्यात. एक सांकेतीक रुपान आमी हांगा जमल्यात. जरी आमची संख्या कमी आसा पण ऑल द लीडर्स फ्रॉम वेरियस इंडस्ट्रीज एंड फॅक्टरीज दे हॅव कम हियर टू शो द सपोर्ट to the nationwide call given by the Central Trade Union. खरं म्हणल्यार आयज संपूर्ण देशात जनरल स्ट्रायकाचो उलो दिल्लो. सगळ्या ट्रेड युनियन संघटनांनी मागीर ती AITUC आसा, तितून CITU आसा, तितून HMS आसा, तितून AICC आसा, तितून सेवा आसा. सो सगळ्या ज्या हिंदुस्थानात जितल्यो कामगारांच्यो संघटना आसा त्या सगळ्यांनी आयज एक उलो दिल्लो देशव्यापी संपाचो. म्हणून हो उलो जेन्ना पहलगामान हमलो जालो आतंकवाद्यांचो त्या वेळाचेर सगळ्या ट्रेड युनियन संघटनांनी ठरयले की देशव्यापी संप आमी फाटी घेता आणि आमी सगळे देशातले कामगार देशाबरोबर आसतले आणि देशाच्या हिता खातीर आमी संपाचो उलो फाटी घेतलो. म्हणून हो संप 9 जुलयाक परतून एकदा जातलो आणि संपूर्ण हिंदुस्थानात तो संप जातलो. तातूंत पोर्ट एंड डॉक आसा, तितून डिफेन्स आसा, तातूंत रेल्वे आसा, तातूंत फॅक्टरी आसा, इंडस्ट्रीज आसा, एव्हिएशन सेक्टर आसा आणि जे जे कामगार वर्ग आसा ते सगळे ह्या संपात सहभागी जातले इन्क्लुडिंग इन्शुरन्स आणि बँक. आता हो उलो दिला त्याच्या फाटल्यान काय मुद्दे आसात. सरकाराची मांडावळ असली की ताबडतोब जे 4 लेबर कोड त्यांच्यानी पास करून घेतल्या पार्लमेंटात आणि कोविड टायमाचेर पास केल्यात. कसलीच भासाभास जायनासतना पास केल्यात. ते कायदे प्रत्येक स्टेटींतल्यान नोटिफाय जावपाचे आणि हे जर कायदो हे 4 लेबर कोड नोटिफाय जाले जाल्यार कामगार वर्गान इतली वर्सां जे झुजून जे अधिकार मेळिल्ले जेका आमी इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स एक्ट म्हणटा, जेका आमी पेमेंट ऑफ बोनस एक्ट म्हणटा, जेका आमी फॅक्टरीज एक्ट म्हणटा, हे सगळे कायदे मोडीत काडटले. तितून दुरुस्ती जातल्यो आणि ह्यो दुरुस्ती कामगाराच्या फावऱ्यान ना, ह्यो दुरुस्ती मालकांच्या फावऱ्यान आसात आणि हो एक प्रमुख मुद्दो आसा ह्या देशव्यापी संपा फाटल्यान. आणि म्हणून 9 जुलयाक हो एक प्रमुख मुद्दो घेऊन सगळ्या कामगार संघटना रस्त्यार येतले. मिनिमम वेज राष्ट्रीय लेवलाचेर 26,000 आसपाक जाय पर मंथ फॉर अनस्किल्ड कॅटेगरी. सगळ्यांक 6,000चे मिनिमम पेन्शन आसपाक जाय. 10,000 नॉट 6,000 10,000. मिनिमम वेज नॅशनल लेवलाचेर 26,000 पर मंथ आसपाक जाय आणि तेका म्हारगाय भत्तो जोडून आसपाक जाय. पेमेंट ऑफ बोनसाचे सिलिंग ताबडतोब काडपाक जाय. ज्यो शेतकऱ्यांचेर आंदोलन शेतकऱ्यांचे जाल्ले त्या वेळाचेर शेतकऱ्यांच्यो डिफरंट स्टेटींनी केसी घातलेल्यो क्रिमिनल केसी, त्यो सगळ्यो क्रिमिनल केसी फाटी घेवपाक जाय. शेतकऱ्यांक त्यांच्या जे धान्य पिकयतात ताका मिनिमम सपोर्ट प्राइस मेळपाक जाय. जे मिडलमॅन आसात, जे मंडीनी मिडलमॅन असतात, जे शेतकऱ्यांचे माल विकत घेतात तेंचे रेग्युलेटरी मेजर्स हाडपाक जाय. अश्यो खुबश्यो मागण्यो घेवन हो 9 तारखेचो जुलय म्हयन्यात देशव्यापी संप जातलो आणि तेका गोंयचे कामगारय संपूर्ण पाठिंबो दितले हे आयज आमी जाहीर करतात. एजमाचे नोटिफिकेशन
It is not only Goa state. That protest is all over Kashmir पासून कन्याकुमारी पर्यंत आणि सगळी युनियना. It is not only AITUC. It is all federation. Railway Federation, Pilot Federation, GG Federation आसा, postal employees, bank employees, insurance sector आणि सगळ्यो कंपन्यो. Defense. Barik, defense. Even defense. Even defense is a big federation. There is a big sector. Even they will be on strike on 9th of July. तर मॉन्सून सीजन स्टार्ट जावपाचो. खुबशे वर्कर्स आहा न्हू सेफ्टी गियर्स बाय यूज करना, मागीर इन्सिडंट घडटा, एक्सिडंट बा जाता, मागीर ते हायलायटूय जाता. सेफ्टी गियर्स पळय, ज्या ज्या जाग्याचेर सरकार सेफ्टी गियर्स दितात तितले वर्कर्स यूज करतात आणि ज्या वेळाचेर सेफ्टी गियर्स जाय दिनात आणि एक्सिडेंट जाता तेन्ना निमाण शेवट कांय तरी बजबजपुरी करप. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटा सगळे सेफ्टी गियर्स कामगार वापरतात, पूण जे खांबे ओल्ड आसात त्या सगळ्या खांब्याचेर शूज घालून चडपा नजो. आता नवे टेक्निकली हे आयल्या, निश्णी आयल्या, सरकारान त्यो प्रोक्युरमेंट करपाक जाय. सो नवी इक्विपमेंट घेवपाक जाय न्ही. 1947च्या खांब्यार अजुनूय कामगार बूट घालून कामगार चडटात, लाकडाच्यो निश्णी घेवन चडटात, कोण्याच्यो निश्णी घेवन चडटात आणि मागीर कितें काम जालें, एक्सिडेंट जालो की कामगाराच्या अड्ड्यार घालप. कौन लड़ेंगे? हम लड़ेंगे. कौन लड़ेंगे? हम लड़ेंगे. कौन लड़ेंगे? हम लड़ेंगे. लाल पौटा जिंदाबाद जिंदाबाद. लाल पौटा जिंदाबाद जिंदाबाद. लाल पौटा जिंदाबाद जिंदाबाद. हम सब एक है. हम सब एक है. हमारी ताकत एक है. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी. AITUC जिंदाबाद जिंदाबाद. AITUC जिंदाबाद जिंदाबाद. काळे कामगार कायदे बाहेर मारा. काळे कामगार कायदे बाहेर मारा. आयज देशभर कामगार आणि शेतकार एका मंचार येवन एक चळवळ हातीन घेतलेली आहा. आख्या देशाचे कामगार संघटना आणि संयुक्त किसान मोर्चा म्हणल्यार शेतकारांची संघटना तांणी थारायल्लें की आयज 20 तारीख मे आख्या देशांत संप जातलो म्हणून. नेशन वाइड जनरल स्ट्राइक was declared by the platform of trade unions and mass organizations and Samyukta Kisan Morcha. पण जेन्ना पहलगाम जेन्ना जो आतंकवाद जालो आणि 26 आमचे लोक मेले, इनसेंट लोक, प्रवासी लोक येयल्ले पर्यटन हे करपाक काश्मीरची आणि जम्मूची, त्या वेळार आख्खो देश पेटलो आणि आमी थारायल्ले 20 मे बेमुदत हो जनरल स्ट्रायक करप. पण आमी विचार केलो जेन्ना आख्खो देश उठला आणि ह्या आतंकवादाचो हमलो आमच्या लोकांचेर जाता आणि जेन्ना आमची सेना ते सगळे 3 सेना सगळे लोक उठून ताका एक प्रतिकार करता, त्या वेळार आमी जर जनरल स्ट्रायक करप, इट विल डिस्टर्ब, इट विल डिसओरियंट and it will move the nation in a different direction. तो लेका लागून लोकांमध्ये डिस्टर्बन्स नाका जावं. जरी ह्यो सरकार कामगार वर्गाचेर आणि शेतकामत्यांचेर आणि गरीब लोकांचेर, दलितांचेर, बायलांचेर जे शोषण करता, जो अटॅक करता, जरी सरकार कामगार वर्गाचे वाईट चिंता आणि प्रोग्राम असो दवरला की कामगार विरोधी प्रोग्राम, तरी आसतना आमी आमचो दम धरलो
आनी आमी थारायलें आयचो संप आमी फाटीं घेतलो पूण आमी ऑलरेडी थारायलां 9 जुलय ह्या वर्सा परतून आख्ख्या देशांत संप जातलो. कारण कित्याक संप ह्या सरकारान आमकां फोर्स केला. द गव्हर्मेंट हॅज फोर्स्ड अस टू कम ऑन द रोड. कित्याक ह्यो बीजेपी मोदी सरकार ह्यो अमानुष सरकार, कामगार विरोधी सरकार, शेतकार विरोधी सरकार, बायला विरोधी सरकार, दलित विरोधी सरकार, जे ट्रायबल्स लोक आहा त्यांच्या विरोधी सरकार आणि गरीब गोर लोक आहा तांच्या विरोधी सरकार. कामगारांचेर 4 काळे कायदे हाडून थापल्यात आणि सगळे राज्य सरकारांक त्यांनी हुकूम सोडला की बेगीच्या बेगीन नोटिफिकेशन काढा, कित्याक ते 4 काळे कायदे कामगारांचेर थापोवंक सोदता केंद्र सरकार आणि सगळे राज्य सरकार ताका पाठिंबो दिता. कित्याक कामगारांचे जे काळे कायदे लागू जाले जाल्यार मालकांची ताकद वाडटा, हायर अँड फायर सिस्टम चालू जाता आणि जे आमी 200 वर्सां फाटीं कामगार वर्ग इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन जातकूच जसो गुलाम कसो काम करतलो तशें आमकां गुलाम कसो काम करून घेवपाक मालकांक एक बरी संदी मेळटा. हे 4 काळे कायदे 4 लेबर कोड्स म्हणटात तेका आमचो विरोध आहा आणि आमी सरकाराक सांगलां ताबडतोब हे 4 काळे कायदे फाटीं घेयात आणि तेका लागून हो जनरल स्ट्रायक. शेतकारांचे 3 काळे कायदे केले. 1 वर्स दिल्ली सीमेचेर शेतकार रावले, पंजाबचे, हरियाणाचे, राजस्थानचे, मध्य प्रदेशचे, उत्तर प्रदेशचे सगळे शेतकार जागोटे आवाज केलो आणि शेतकारांनी सांगले हे 3 काळे कायदे शेतकारां विरोध केल्यात ते फाटीं घेयात. सुण्याची शेंपडी वांकडी ती वांकडी. ह्यो सरकार बीजेपी सरकार आपली हे जे हट्ट सोडिना. शेतकारां विरोध त्यांनी उपाय काढला आणि शेतकारांक परतून थ्रू द बॅकडोर नवे रेग्युलेशन्स, नवे कायदे आणि जी मंडीन तिचो म्हाल विकता थंय दुसऱ्या भाशेचे हे अदानी अंबानी ह्या व्हडले जे हे आसात भांडवलदार आहात तांकां सपोर्ट करपाक ह्यो सरकार वावरता, रात दीस वावरता. मिनिमम सपोर्ट प्राइस जो सायंटिस्टान थारायल्लो, एग्रीकल्चरल सायंटिस्ट MS स्वामीनाथन, तो मिनिमम सपोर्ट प्राइस कॉस्ट इंटू 2 प्लस द कॉस्ट, द टोटल हे जो पळय खर्च आहा तेच्या डबरात शेतकारांक दिवपाक जाय. ह्यो मिनिमम सपोर्ट प्राइस धान्य जो सरकार घेवपाक जाय तेणी मिनिमम सपोर्ट प्राइस घालपाक जाय. तो कायदो करूंक ना. शेतकारांक खूब त्रास जाता. कितल्याशा शेतकारांनी सुसायड केले. अजूनही शेतकारांचेर हमलो चालू आहा. तेका लागून संयुक्त किसान मोर्चा, सगळे प्लॅटफॉर्म ऑफ नॅशनल ट्रेड युनियन्स सगळे एकत्र येवन ह्यो आंदोलन पुकारलेलो आहा. गोंया केन्ना फाटी ना. गोंयचे कामगार चतुर आहा. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस AITUC जाच्या बावट्या घाला आयचे कामगार हांगा आमी जमे जाल्यात आझाद मैदानाचेर. आमी गोवाय दिता, साक्षी दिता की आख्ख्या देशाच्या कामगारां बरोबर आमी आहात, ठामपणी आहात. आणि आमी सगळ्यांक सांगूंक सोदता गरीब लोक जे आसा, दलित आहा, जे ट्रायबल्स आहा, जे फाटल्यान OBC, जे शेड्यूल्ड कास्ट जे तांचेर हमलो जाता, ह्यो हमलो बंद जावपाक जाय.
आणि त्याच बरोबर लोकांचे घरां डिमॉलिश करता. बाजारांत गेले जाल्यार जे बाजारांत काम लोक रावता जे वेंडर्स आनी जे धाकटे धंदेकार आसात तेंचेर हमलो जाता. हे सगळे आमकां पळोवन सोसूंक जायना आनी ताका लागून बेकारी वाडला, म्हारगाय वाडला. ह्या सगळ्याक तोंड दिवपाक आमी उबे रावल्यात. कामगार वर्गाचे अधिकार ह्यो सरकार काडूंक सोदता आनी कामगारांक अनाहत करूंक सोदता, पिळवणूक वाडोवंक सोदता आनी जो गिरेस्त आनी गरीब तांच्या मदें जो पळय फरक आहा, तांच्या मदें डिफरन्सीस आहा तो आनी वाडोवंक सोदता. दे वॉन्ट टू एक्सटेंच्युएट द पॉवर्टी कंडिशन्स ऑफ द पीपल. दे वॉन्ट टू oppress and suppress and exploit people, exploit the toilers, exploit the farmers, exploit the Dalits, exploit the women, and that is why we together आमी सगळे एकठांय येवन आमी ताका विरोध दिवपाक आमी साक्षी आयज दिल्ली आहा. आयज दिसभर आमचो धरणा चालू आसतलो. हांव मागता आतां आमचो कॉम्रेड राजू दोन उतरां सांगपाक. देव बरें करूं. अख्ख्या देशात सगळ्यो ज्यो युनियनाच्यो संस्था आसा, ट्रेड युनियनां आसा, फेडरेशनां आसा, तांणी आयचो दीस जो आसा तो निशेध दिन ह्या सरकाराचो कामगार विरोधी दीस म्हणून आमी ऑब्जर्व करपाचें थारायलां. आतांच कॉम्रेड क्रिस्तांव फोन्सेकान सांगलें की आमी आज ह्या हिंदुस्थानांत एका दिसाचो लाक्षणीक संप जावपाचो आशिल्लो. ऑल फेडरेशन, ऑल ट्रेड युनियन्स इन्क्लुडींग the flights were to be closed because the pilot federation have also issued notice. पण आमी लोक कामगार जे आसा ते देशाभिमानी आमी हे जे बीजेपी डिस्पेन्सेशन जे आसा तेंचे जे काळे कृत्य जे आसात उलोवप एक आनी करप दुसरें तशें न्ही. जे आतंकवादी घटना घडली तेजेर हेका लागून आमी 20 तारखेचो हो जो एका दिसाचो जो संप आशिल्लो तो एडजंट जाला. पूण तो तितल्या डबरान 9 जुलयाक ह्या वर्साच्या 9 जुलयाक जातलो. आयचो दीस जो संप जावपाचो आशिल्लो तो सगळ्या फेडरेशनांनी युनियनान थारायलो की आमी प्रत्येक देशाच्या राजधानीक प्रतिनिधीक रुपान आयचो दीस धरणा, मोर्चा, निशेध दिन म्हणून मनोवचो. म्हणून आज आमी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही संघटना गोंयची आमचे जे लिडरशीप आसात, जनरल कावन्सील मेंबर जे आसात ते आज एका आदेशाचो लाक्षणीक धरणा ह्या आझाद मैदानाचेर घेतात. कामगारांचे खुबशे प्रश्न आसात पूण आज आमकां स्पेसिफीक आमी हांगा इंडिव्हिज्युअल डिमांड घेवन येवनात. आयचो डिमांड स्पेसिफीक आसात. जे कामगारां विरुद्ध 4 कामगार कायदे केंद्र सरकारान हाडल्यात आनी राज्य सरकारांनी लागू करपाचें फर्मान काडलां ते ताबडतोब फाटीं घेवपाक जाय. दुसरो डिमांड आसा मेजर जो शेतकामत्याचे 3 कायदे ऑलरेडी विड्रॉ केल्या म्हूण सांगल्यात पूण आजुनूय आपालिपा हे सरकार करता ते ऑफिशियली नोटिफिकेशन गॅझेट करून फाटीं घेवपाची गरज आसा. जी म्हारगाय, जी बेकारी जी आसा ताजेर उपाय घेवपाची गरज आसा. मिनिमम पेन्शन 10,000 रुपया, 26,000 रुपया मिनिमम वेजीस, जे एनरेगा जे आमचे हे आसा तेजेर कमीत कमी अमके दीस काम जाय, 200 दीस आमकां काम मेळपाक जाय कामगाराक. हे सगळे प्रश्नाचेर जे नॅशनल वायज प्रश्न आसात. आज आमी लोकल लेवलाचे प्रश्न घेवन हांगा येवनात. आज जे नॅशनल लेवलाचे जे प्रश्न आसात ते घेवन आमी एका दिसाचें आंदोलन हांगा करतात. भावानो, एक लक्षांत दवरात, 9 जुलयाचो संप गोंयांत सुद्दां आयच्यान सुरवात जातलो. आयच्यान आमी जे हांगा सगळे लिडर आयल्यात तेंची जबाबदारी आसा कित्याक आयच्यान हे 9 जुलयाचो संपाचे प्रोपागंडा करपाचो आनी म्हणून आज आमी हांगा बसले आयल्यात. आमी प्रेसाकूय सांगतात की हो फक्त प्रश्न आमचो ना. कॉन्ट्रॅक्टलायजेशन, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, मागीर प्रोविडंट फंडाचो इश्यू, ग्रॅच्युटी इश्यू, कामगार कायदे जे तुमकांय लागू जातात, शेतकामती कायदे, म्हारगाय, पेट्रोल डिझल रेट वाडत आसात
गॅसाचे रेट वाडत आसात आणि काय वेळाचेर आमी म्हणिनात की काय ह्यो संदी साधून हे जे रुलींग सरकार जे आसा हाचो गैरफायदो घेता. आमी खरे देशाभिमानी. आमी इमिजिएटली हें जाले बरोबर सगळ्यो संघटना येवन 20 तारखेचो बंद फाटीं घेतलो. कित्याक देश इज प्रायम. आमच्या आंदोलना मागीर पूण तरी आसतना हे एंड जे बदल्या सेंट्रलाचेर अंडर मोदी डिस्पेन्सेशन तांकां काय पडलेलें ना. ते दादागिरी हेकेखोरपणा हो तांचो आसा. पूण लक्षांत दवरात, जितलो खंय वयर नाचता तितलोच तो सकयल पडटा आनी ते पडटले हातूंत कांय दुबाव ना. आनी म्हणून आमी मागतात की सगळ्या कामगारांनी आयचो दीस जो आसा तो ह्या सरकारा विरुद्ध काळो दीस, निशेध दीस म्हणून आमी ऑब्जर्व करतात. थँक्यू. साहेब, अपकमिंग